वचन दे प्रकाश मार्गावर. ख्रिस्तामधील प्रियांनो सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. सुखाची सावली तव पंखाखाली जीवाला लाभली ख्रिस्त राया, जीवाला लाभली ख्रिस्त राया, ख्रिस्त राया. सुखाची सावली तव पंखाखाली, सुखाची सावली तव पंखाखाली. नसो वैर भाव नको कोणी वैरी, नसो वैर भाव नको कोणी वैरी. राहू दे रे दारी प्रभो तुझा, राहू दे रे दारी प्रभो तुझा. सुखाची सावली तव पंखाखाली, सुखाची सावली तव पंखाखाली. भक्ताची माऊली तुझे मिले करू, भक्ताची माऊली तुझे मिले करू. कसा मी सावरू तुझ्या विना, कसा मी सावरू तुझ्या विना, तुझ्या विना. सुखाची सावली तव पंखाखाली. आजच्या म्हणण्यासाठी निवडलेला शास्त्रभाग स्तोत्र 110 वचने 1 ते 4. स्तोत्र 110 वचने 1 ते 4. माझ्या प्रभूला परमेश्वर म्हणतो, मी तुझे वैरी तुझे पदासन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बैस. परमेश्वर तुझे बलवेत्र सियोनेतून पुढे नेईल. तो म्हणतो, तू आपल्या शत्रूंवर प्रभुत्व कर. तुझ्या पराक्रमाच्या दिवशी तुझे लोक संतोषाने पुढे होतात. पावित्र्याने मांडित झालेले तुझे तरुण तुला पहाटेच्या दैवरासारखे आहेत. परमेश्वराने शपथ वाहिली आहे आणि ती तो बदलणार नाही. ती अशी की मल्कीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे तू युगानुयुग याजक आहेस. देवा वाचलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. ख्रिस्त येशूच्या पवित्र नावात सलाम. आपण आजच्या सकाळी स्तोत्र 110 आणि त्याची 1 ते 4 ही पवित्र वचनं वाचली. हे जे स्तोत्र आहे हे पवित्र शास्त्रामधील अत्यंत महत्त्वाचं आणि भविष्यसूचक स्तोत्र आहे. आणि विशेष करून हे जे स्तोत्र आहे हे दावीद राजाने लिहिलेलं आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त जो मसीहा त्याचा अधिकार आणि त्याच्या पदाचं वर्णन या स्तोत्रामध्ये केलेलं आहे. आपण जर पाहिलं तर पहिल्या वचनामध्ये परमेश्वराचं आमंत्रण आणि त्याचा विजय याप्रमाणे या वचनामध्ये आपल्याला दिसतं. या पवित्र वचनांमध्ये आपण वाचलं की माझ्या प्रभूला परमेश्वर म्हणतो की मी तुझे वैरी तुझे पदासन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बैस. या ठिकाणी उजवीकडे बसणे हे एक सर्वोच्च अधिकार आहे आणि सत्तेचे प्रतीक आहे. ख्रिस्ताने आपल्या बलिदानानंतर पुनरुत्थान होऊन ज्यावेळेस तो स्वर्गात गेलेला आहे त्यावेळेस हे स्थान त्याने प्राप्त केलेलं आहे. आज तो पित्याच्या उजवीकडे आसनस्थ आहे त्या स्वर्गामध्ये, कारण त्या शैतानाचा त्या शत्रूचा पराभव करून त्या मरणावर विजय मिळवून
तो स्वर्गामध्ये पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे आणि तो अधिकार प्रभूने म्हणजे परमेश्वराने देवपित्याने त्याच्या पुत्राला दिलेला आहे आणि हा सन्मान प्रभू येशू ख्रिस्ताने देवपित्यापासून प्राप्त करून घेतलेला आहे. विशेष करून दुसऱ्या वचनामध्ये आपण पाहतो की जे शियोन आहे त्याचं राज्य, आणि वचनामध्ये सांगितलं आहे की परमेश्वर तुझे सामर्थ्य राजदंड सियोनेमधून पुढे पाठवेल. माझ्या प्रियांनो, येशू ख्रिस्त जो मसीहा आहे हा केवळ आध्यात्मिक नसून ते सामर्थ्यवान आहे. त्याचं केंद्र सियोन म्हणजेच येरुशलेम आहे आणि आपल्या विरोधकांच्या उपस्थितीतही आपले सार्वभौमत्व तो गाजवतो आणि म्हणून तो सियोनेमधून राज्य करणार याविषयी या पवित्र वचनांमध्ये भविष्य केलेलं आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट की लोकांचं स्वतःचं समर्पण, स्वइच्छेचं समर्पण या पवित्र वचनांमध्ये पाहतो. आणि चौथी गोष्ट म्हणजे अनंत काळाचं याजकपण. ज्याप्रमाणे मल्कीसेदेकाला याजक म्हटलेलं आहे त्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त देखील मल्कीसेदेकाच्या संप्रदायाप्रमाणे तो युगांयुगाचा अनंत काळाचा याजक आहे असं इब्री लोकासपत्रामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतं. माझ्या प्रियांनो, या पवित्र वचनांमध्ये, या स्तोत्रामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा जो अधिकार आहे, प्रभू येशू ख्रिस्त जो मसीहा आहे, त्या मसीहाविषयी, प्रभू येशू ख्रिस्ताविषयी या पवित्र वचनांमध्ये दावीद राजाने भविष्य केलेलं आहे की तो कसा राजा होईल. आणि या वचनांमध्ये त्याचं जे शत्रूंवर जे प्रभुत्व आहे त्याच्या पराक्रमाचं विवरण या स्तोत्रामध्ये लिहिलेलं आहे. तो कसा विजयी राजा आहे हे स्तोत्रकर्त्याला सांगायचं आहे. आणि खरोखर त्याने 2000 वर्षापूर्वी विजय मिळवला आणि ते विजयी जीवन त्याने आपल्याला दिलेलं आहे. देवा, ही वचनं आपणासाठी आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय पित्या, तुझी स्तुती करतो कारण तुझा पुत्र येशू ख्रिस्त हा सर्व समर्थ परमेश्वर आहे आणि त्याने आमच्यासाठी त्या मरणावर विजय मिळवला आणि आम्हास विजयी जीवन त्याने दिलेलं आहे. त्याबद्दल तुझी स्तुती करतो. येशूच्या नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन. सुखाची सावली तव पंखाखाली, सुखाची सावली तव पंखाखाली, जीवाला लाभली ख्रिस्ता राया, जीवाला लाभली ख्रिस्ता राया, ख्रिस्ता सुखाची सावली तव पंखाखाली, सुखाची सावली तव पंखाखाली, सुखाची सावली तव पंखाखाली. येशू, हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.